नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तर बघा, आपल्या महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे लाडकी बहीण योजनेसंबंधी. तो निर्णय कोणता ते आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत की महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांच्या खात्यामध्ये थेट ₹4,500 जमा होणार आहेत. तर बघा, आता कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये हे ₹4,500 जमा होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करणे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. लाडकी बहीण जोमात आता या महिलांना थेट मिळणार ₹4,500. सरकारचा सर्वांत मोठा निर्णय. तर बघा, आता महिलांना ₹4,500 मिळणार आहे. हा सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. आता कोणत्या महिलांना ₹4,500 मिळणार आहे याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण बघणार आहोत. तरी माझी माता भगिनींना विनंती आहे, जर काही कमेंट असतील, काही समस्या असतील लाडकी बहीण योजनेसंबंधी, तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या कमेंटचे रिप्लाय देण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत असतो. तर आता बघूया कोणत्या महिलांना ₹4,500 मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेची अंतिम मुदत ही 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे, अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गेल्या आठवड्यात केली होती. तर बघा, महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेची जी तारीख आहे ती 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे, अशी मोठी घोषणा बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गेल्या आठवड्यात केली आहे. तरी बघा, अजूनसुद्धा ज्या महिलांनी अर्ज केलेला नाही लाडकी बहीण योजनेचा, त्या महिलांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे अजून 30 सप्टेंबरपर्यंत तारीख आहे. तुम्ही जर अर्ज केला नसेल तर लगेच अर्ज करून घ्यायचा आहे. दरम्यान आता ज्या महिलांना आतापर्यंत अर्ज करता आले नव्हते, त्या महिलांना आता अर्ज केल्यानंतर आधीचे 2 महिने आणि आत्ताच्या महिन्याचा असे 3 हप्ते मिळणार आहेत. तर बघा, तुमच्यासाठी एक आनंदाची महत्त्वाची माहिती आहे. सरकारने सर्वांत मोठा निर्णय घेतलेला आहे. महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. आता बघा, ज्या महिलांनी आतापर्यंतसुद्धा अर्ज केला नव्हता आणि त्यांनी जर आता अर्ज केला असेल, तर अशा महिलांना आधीचे 2 महिन्यांचे म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि आता हे सप्टेंबर महिन्यांचे असे मिळून 3 महिन्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजे 1,500 + 1,500 + 1,500 असे ₹4,500 त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. अशी स्वतः माहिती कोणी दिलेली आहे की जे आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आहे आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे. तर अजून तुम्ही जर अर्ज केला नसेल तर लगेच अर्ज करून घ्या. तुमच्याकडे अजूनसुद्धा तारीख आहे. आणि ज्या महिलांनी मागच्या महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये अर्ज केला होता, त्या महिलांना आता ₹4,500 त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. 3ही महिन्यांच्या खात्यामध्ये त्यांचे पैसे जमा होणार आहे ₹4,500. बघा, या योजनेअंतर्गत गरीब महिलांना प्रत्येक महिन्याला ₹1,500 देण्याचे रोख प्रोत्साहन दिले जाणार आहे. तर बघा, या योजनेअंतर्गत काय, तर ज्या आपल्या गरीब महिला आहे अशा महिलांना प्रत्येक महिन्याला ₹1,500 रोख प्रोत्साहन दिले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सुरू केलेल्या या योजनेचे उद्दिष्ट 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित, घटस्फोटित आणि निराधार महिलांना सहाय्य करणे आहे. तर बघा, जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने ही योजना सुरू केली. आणि ज्या योजनेचे उद्दिष्ट काय, ज्या आपल्या महिला आहे 21 ते 65 वर्ष वयोगटातील, ज्या विवाहित असेल किंवा घटस्फोटित असो किंवा निराधार महिला, अशा महिलांना सहाय्य करणे या योजनेच्या माध्यमातून त्यांचं उद्दिष्ट आहे. आपले जे मुख्यमंत्र्यांचे उद्दिष्ट आहे. तर बघा, 31 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती की या योजनेचा विस्तार करून 2.5 कोटी महिलांचा समावेश केला जाईल. तर बघा, 31 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली होती. या योजनेचा विस्तार करून 2.5 कोटी महिलांचा समावेश केला जाईल, अशी मोठी घोषणा त्यांनी केली होती. राज्य सरकारने आतापर्यंत 1.7 कोटी महिलांच्या बँक खात्यामध्ये निधी वर्ग केला आहे. तर बघा, आतापर्यंत राज्य सरकारने काय केलेलं आहे की 1.7 कोटी महिलांच्या खात्यामध्ये त्या महिलांना पहिला आणि दुसरा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे रक्षाबंधनाच्या दिवशी, अशी एक मोठी माहिती अपडेट त्यांनी दिलेली आहे. तर त्यानंतर बघा, आता लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र आहे. अजून जर तुम्हाला माहीत नसेल की लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र आहे, कोण अर्ज करू शकतो, तर आता डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. तर बघा, ही योजनेच्या जूनच्या अखेरीस राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली होती. तर बघा, ही जी योजना आहे ही जून महिन्याच्या अखेरीस म्हणजे शेवटी राज्याच्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली होती. या योजनेसाठी वार्षिक ₹46 कोटी खर्चाचा अंदाज आहे. तर बघा, या योजनेसाठी दरवर्षीला किती कोटी रुपयांचा अंदाजित खर्च या योजनेला लागणार आहे. तर ज्यांचे वार्षिक उत्पन्न
2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र आहे. तर बघा आता या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहे? ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलाच या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. म्हणजे तुमचे जर उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असतील आणि तुम्ही जरी अर्ज केला असेल तरी तुम्ही यामध्ये पात्र होऊ शकणार नाही. ही सुद्धा एक मोठी बातमी आहे तुमच्यासाठी. जर तुम्हाला वाटत असेल की बुवा आमचा अर्ज काहून बाद झाला, तर ही सुद्धा एक मोठी समस्या असू शकते तुमचा अर्ज बाद होण्याची. तरी तुम्ही तपासून घेणे गरजेचं आहे. या योजनेद्वारे राज्यातील लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये तर मिळणारच आहे. पण याबरोबर 3 LPG गॅस मोफत मिळणार आहे. तर बघा ही जी योजना आहे या योजनेद्वारे तुम्हाला 1,500 रुपये महिना तर मिळणारच आहे राज्य सरकारकडून. पण त्यानंतरसुद्धा तुम्हाला याबरोबर 3 LPG गॅस मोफत मिळणार आहे. आता तुम्ही म्हणसाल आम्हाला 3 मोफत गॅस कसे मिळणार आहे? तर बघा आपल्याला दरवर्षी तुम्ही 3 LPG गॅस फुकट वापरू शकता. एका वर्षासाठी तुम्हाला 3 LPG गॅस राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे. 1,500 रुपयासोबतच तुम्हाला ही एक मोठी बातमी आहे. तर आता आपण त्यानंतर बघणार आहोत की जी आपली लाडकी बहिणी आहे तुम्हाला 85 रुपये तर मिळणारच आहे. पण आता ही कधी मिळणार आहे बाबा? कोणत्या तारखेला मिळणार आहे? आता त्याची आपण डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत की बुवा आता कोणत्या तारखेला आपल्याला हे पैसे मिळणार आहेत. तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारने राजकारण करत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. विधानसभा निवडणुका येऊ घातल्या असतानाच लाडकी बहिणींसाठी योजनेबाबत नवीन माहिती समोर येत आहे. बघा जसजशा निवडणुका विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहे तसतसे काय होते की नवीन अपडेट समोर येत आहे. या योजनेची अर्ज करण्याची मुदत ही 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर बघा ही जी योजना आहे या योजनेची तारीख काय 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. परंतु ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्यांनी अंगणवाडी सेविकांकडून अर्ज मंजूर करून घ्यायचे आहे. तर बघा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट आहे या. ज्या महिलांनी अर्ज केला नव्हता त्या महिलांनी काय करायचं आहे? सप्टेंबरमध्ये ज्या महिला अर्ज करत असतील त्या महिलांनी आता फक्त अंगणवाडी सेविकांकडूनच अर्ज मंजूर करून घ्यायचा आहे. तुम्हाला कुठेही कॅम्प्युटरवर जाण्याची गरज नाही. फक्त तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे कागद नेऊन द्यायचे आहे. त्या तुमचा अर्ज मंजूर करून घेतील. पण आता 4,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये कोणत्या दिवशी जमा होणार आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर बघा ही संपूर्ण प्रोसेस तुम्ही केली पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बुवा आता आम्हाला 4,500 रुपये नेमके कोणत्या दिवशी आमच्या खात्यामध्ये पडणार आहे? तर आता ते बघूया. तर बघा जुलै 2024मध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी अनेक महिलांना कागदपत्र जमा केली नव्हते. अर्ज करण्यासाठी 31 जुलै ही डेडलाईन देण्यात आली होती. परंतु अनेक महिलांना या तारखेपर्यंत अर्ज करता आले नाहीत. त्यामुळे महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागली. पण ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला होता त्यांचा अर्ज मंजूर झाला. अशी महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात पैसे जमा होणार आहे. बघा ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केला होता त्या महिलांच्या खात्यामध्ये आता ह्या महिन्यामध्ये पैसे जमा होणार आहे. पण आता ते कोणत्या तारखेला जमा होणार आहे ते बघणार आहोत. बघा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा 3ही महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ज्या महिलांना जुलै महिन्यात पैसे मिळाले नाहीत त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे एकत्रित पैसे मिळणार आहे. तर बघा ज्या महिलांनी अर्ज केला होता आता त्या महिलांनी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3ही महिन्यांचे पैसे एकत्रित मिळणार आहे. 19 सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर बघा तुम्हाला ज्या तारखेची प्रतीक्षा होती ती तारीख आहे 19 सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर बघा 19 सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची ही सूत्रांची माहिती आहे. सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही आहे. तर ही संपूर्ण महत्त्वाची अशी बातमी होती. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. जर तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट करा आणि